त्याने 2 वर्षासाठी ठेवलेले असते. त्याला जर 10% भेटत असेल तर पहा आपल्याला व्याज काढायचं म्हणजे त्याचं मिळकत किती आहे ते आपल्याला काढायचं. आता बघा मला सांगा 10,000 रुपये काय असणार आहे आपलं मुद्दल असणार. 10,000 रुपये काय असणार मुद्दल असणार. 2 वर्ष हे काय आपला कालावधी म्हणजेच काय आहे मुदत आहे. आणि 10% दर म्हणजे काय असतो आपला दर घ्यायचा आणि आपल्याला काय करायचं आहे व्याज काढायचं. लक्षात घ्या फार महत्वाचं आहे. आता आपल्याला काय करायचंय या तिन्ही जर घटक आपल्याला भेटले तर आपल्याला व्याज काढता येतं. यासाठी एक सरळ व्याजाचं सूत्र आहे. हे सूत्र आपण घेऊया. त्याच्यामध्ये सूत्र असं असणार सरळ व्याज बरोबर म गुणिले द गुणिले क आणि छेदामध्ये 100 आपल्याला करायचं. तर काय करायचं आपण आता फक्त या किमती या सूत्रामध्ये ठेवायचे आणि आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं. साधं कॅल्क्युलेशन जसं आपल्याला माहिती भागाकार गुणाकार बेरीज या सर्व क्रिया आपल्याला येतातच. मग आपण बघूया म म्हणजे किती आपल्याला मुद्दल दिलेले आपल्याला म म्हणजे मुद्दल असतं. मुद्दल दिलेले आपल्याला 10,000 रुपये गुणिले द किती आपल्याकडे 2 वर्षाचं आहे आणि क म्हणजे किती आहे क आपल्याकडे कालावधी आहे सॉरी द आहे 10 वर्ष आणि क म्हणजे किती आपल्याला 2 वर्ष आणि छेदामध्ये काय करायचे 100 भागायचं. आता भागात असताना काय करायचं छेदामध्ये आणि अंशामध्ये समान 0 आपण काढून घ्यायचे म्हणजे काढायचे. म्हणजे कशी काढायचं बघा हा शून्य म्हणजे 2 समान आपण शून्य काढलेले. त्यासाठी जे शिल्लक संख्या असतात त्या शिल्लक संख्येचा आपल्याला फक्त गुणाकार करायचा. गुणाकारामध्ये काय करेल ना 100 गुणिले 10 गुणिले 2 याचा गुणाकार कसा येतो बघा 100 न 10 ला गुणलं तर 1 शून्य वाटतं ते झालं 1000 आणि 1000 ला 2 न गुणलं ते झालं 2000 रुपये. तर आपल्याला निव्वळ व्याज किती आलं लक्षात घ्या 2000 रुपये व्याज आलं. मग त्याला आपण सरळ व्याज म्हणतो. म्हणजे मला सांगा मुद्दलाला आपण काय केलं 2 वर्षामध्ये 10,000 रुपये भरले. किती दराने भरलेले आहे 10% दराने भरलेले. तर या टाईपचा प्रश्न सोपा आहे. यावर अधिक उदाहरण आपण बघूया पुढे. बघा 2,500 रुपये जसा जसे 2,500 रुपयाचे जसा जसे 2,500 रुपयाचे जसा जसे 12% दराने काही वर्षासाठी 12% दराने काही वर्षासाठी कर्ज घेतले तेव्हा व्याज कर्जावर तेव्हा व्याज 900 रुपये सॉरी 9,000 रुपये भरावे लागेल. 9,000 रुपये भरावे लागेल. तर कालावधी किती लागेल तर कालावधी किती लागेल कालावधी किती लागेल हा प्रश्न आलेला आहे परीक्षेमध्ये. बघा याच्यात काय करायचं आपल्याला काय काय भेटते बघा मुद्दल भेटतं का आपल्यामध्ये त्यांनी मुद्दल दिलेले किती आहे 2,500 रुपये दिलेले. दर किती दिले त्यांनी 12% दिलेला. त्यानंतर कालावधी किती दिला त्यांनी आपल्याला कालावधी काढायचा आहे
क्वेश्चन मार्क आणि आपल्याला व्याज दिलेले आहे. किती दिलेले व्याज? 9,000 रुपये व्याज दिलेले. काय करायचं आपण? 9,000 रुपये घ्यायचं. आता आपल्याला सूत्र माहिती झालेले आहे. सरळ व्याज म्हणजे काय? मोदक गुणिले मोदकाची रस्ता 100. सरळ व्याज बरोबर मोदक आणि 100. चला आपण काय करूया? सूत्रामध्ये किंमत घेऊ आणि सूत्र काढूया. चला आपल्याकडे काय दिलेलं आहे? व्याज दिलेलं आहे. व्याज म्हणजे काय? सरळ व्याज. व्याज दिलेलं आहे आपल्याला 9,000 रुपये. बघा मुद्दल किती आपल्याकडं? 2,500 रुपये. 2,500 रुपये. सॉरी गुणिले दर दिलेला आहे आपल्याला 12%. आपल्याला कालावधी करायचा आहे. छेदामध्ये काय करायचे? 100. आता सुरुवातीला आपण काय करायचं? 0 काढून घेऊया. बघा वरचा एक 0 काढतो, खालचा एक 0, वरचा एक खालचा एक, दोन्ही समान 0 आपण काढले. शिल्लक राहिलेल्या संख्येचा आपल्याला आता बघू काय करायचं. इथे लक्ष द्या 9,000 आणि इकडे 25 गुणिले 12 या संख्या शिल्लक आपल्याला कालावधी करायचा. मग काय करायचं? कालावधी बरोबर म्हणजे मुदत लक्षात घ्या. तर बरोबर काय करायचं आपल्याला? 9,000 छेदस्थानी 25 गुणिले 12. आता आपण कॅल्क्युलेशन करूया. बघा आता काय करायचं? 9,000 ला 12 ने भाग जातो का? आता बघू आपण या संख्या संक्षिप्त करून घेऊ सुरुवातीला. बघा 5 ला भाग होईल. 5 5 25, 5 1 5, 4 गुणिले 5 8 40 आणि 2 शून्य आलेले सोडून काय आलं आपल्या 1800 छेदामध्ये 5 गुणिले 12 म्हणजे 60. 12 पंचे 60 होतं. आता इथे पण आपल्याला 0 काढायचे. वरचा 0 खालचा 0 काढला. शिल्लक राहिले काय आपल्याकडे? 180 छेदामध्ये 6. आपण याला डायरेक्ट भागवूया. 6 1 6, 6 3 18 आणि 0 ला 0 घेऊ. उत्तर काय आलं आपलं? 30. उत्तर आपलं सॉरी रक्कम किती? बरोबर आहे उत्तर 30 वर्ष लागतील असं रक्कम सगळी. चला बघा दुसरा प्रश्न घेऊया. बघा प्रश्न काय होतो. 2,000 रुपयाचे 15% दराने 292 दिवसाचे सरळ व्याज किती? आता बघा आपल्याला दिवसाचं सरळ व्याज विचारलं. 2,000 रुपयाचे 15% दराने 15% दराने 292 दिवसाचे 292 दिवसाचे 92 दिवसाचे सरळ व्याज किती होईल? सरळ व्याज आता याच्यात आपल्याला काय लक्षात घ्यायचं? कालावधी त्यांनी काय दिलेलं आहे? दिवसामध्ये दिलेलं आहे. मग आपल्याला काय करायचं? बघा याच्यामध्ये मुद्दल किती दिली त्यांनी? 2,000 रुपये. हे आपल्याला माहिती आहे. दर किती त्याला आपल्याला माहिती दिली 15% आहे. कालावधी आपल्याला दिलेला आहे. त्यांनी पर कसं दिलेलं आहे? दिवसामध्ये दिलेलं आहे. मग काय करायचं? 292 घेऊया आपण आणि आपल्याला काय करायचं? व्याज काढायचं आहे. आपल्याकडे सूत्र पण आहे. त्या सूत्रामध्ये आपण त्या किमती ठेवूया आणि उत्तर काढूया. पहा इथे आपल्याकडे काय मुद्दल आहे, व्याज काढायचं आहे. सरळ व्याज बरोबर मुद्दल आपल्याकडे आहे 2,000 रुपये. दर आहे आपल्याकडे 15 आणि कालावधी आपल्याकडे दिलेला पण तो दिवसामध्ये दिलाय. मग काय करायचं बघा
292. पण लक्षात घ्या, दिवसामध्ये जर कालावधी दिला असेल तर आपल्याला वर्षामध्ये एकूण किती दिवस आहे? 365 दिवस आहे. 365 दिवस आपल्याला इथे छेदामध्ये घ्यायचं आणि याला आपल्या सूत्रानुसार छेदामध्ये 100 घ्यायचं. आता कॅल्क्युलेशन करूया आपण. सुरुवातीला 0 टाकूया. बघा 0 कसे टाकायचे? हा 0 टाकला, वरचा 0 टाकतो, वरचा एक, खालचा एक. शिल्लक राहिले काय होईल? इथे काय करू? सुरुवातीला या संख्या संचित करून घेऊ. इथे 15 आहे, इथे 65 आहे. म्हणजे तुम्हाला 5 ची कसोटी पाठ असेल तर तुम्हाला याचं कॅल्क्युलेशन अगदी सोपं पद्धतीने करता येईल. बघा मग कसं करायचं? इथे जाईल भाग 5 नाही, 5 3 15. इथे जाईल 5 7 35, 1 बोला, 5 3 15. आता लक्षात घ्या, बऱ्याच विद्यार्थ्यांना या मोठ्या संख्येला भाग जात नसतो किंवा हा त्यामुळे काय करायचं आपल्याला? 3 ची कसोटी जर पाठ असेल तर संख्या केवढी मोठी असते त्याला आपण भाग आणू शकतो. बघा इथे एक स्थानी 2 आहे, इथे 3 आहे, म्हणजे 3 चा 4 पर्यंत भाग जाईल. म्हणजे कसं? 73 चौक 292 असा भाग जातो. 73 चौक 292. राहिलेल्या संख्येचा काय करायचं आपण? गुणाकार करूया. 20 गुणिले 3 गुणिले 4. चला गुणाकार करा. 20 3 60 आणि 6 चौक 24. किती आलं? 240 रुपये. हे झालं आपलं काय? व्याज आलं. म्हणून याचं उत्तर काय आपलं? 240 रुपये व्याज. चला नेक्स्ट क्वेश्चन करू आपण. जसा बसेल 10% दराने. जसा बसेल 10% दराने. 24,000 रुपयाचे व्याज. 24,000 रुपयाचे व्याज. 24,000 रुपयाचे व्याज. 7,200 रुपये होते. 7,200 रुपये होते. तर दर महिन्याला किती व्याज भरावे लागेल? तर दर महिन्याला किती व्याज भरावे लागेल? प्रश्न तुम्हाला समजायला असेल. याच्यामध्ये तुम्हाला काय दिलेलं आहे? पहा, मुद्दल दिली का त्यांनी दिलेले किती आपल्याकडे मुद्दल? 24,000 रुपये. दर दिला त्यांनी 10%. कालावधी दिला का त्यांनी? आपल्याला कालावधी काढायचा असेल कालावधी काढायचा. व्याज किती दिले त्यांनी? दर महिन्याला किती व्याज? व्याज तरी दिलेले 7,200. 7,000. बघा आता आपल्याला सूत्रामध्ये ठेवायचे आणि गणित सोडूया आपण. पहा, व्याज आपल्याला दिले किती? 7,200 रुपये. सूत्रामध्ये ठेवले बरोबर. मुद्दल किती आपल्याकडं? 24,000 रुपये. गुणिले दर किती आपल्याकडं? 10% दर दिलेला आहे. सुरुवातीला कालावधी काढूया आणि छेदामध्ये 100. कॅल्क्युलेशन करून शून्य शून्य शिल्लक राहिले. शिल्लक राहते 240 गुणिले 10 आणि इकडे आहे व्याज आपलं. काय करायचं? कालावधी काढण्यासाठी आपल्याला 7,200 छेदामध्ये या संख्येचे 240 गुणिले 10. इथे पण आपण 0 पाठवून देऊया. 0 फक्त 0 फक्त. काय आला आपला कालावधी? बघा, तुम्हाला 24 पाठ पाठायचं डायरेक्ट भाजतो.
24 × 24 72 आता काय आलं 3 वर्षे आपल्याला कालावधी आला. आता लक्षात घ्या किती आला 3 वर्षे कालावधी. आता विचारलं काय आपल्याला की दर महिन्याला किती व्याज भरावे लागेल. बघा याच्यामध्ये काय दिलंय 3 वर्ष आपल्याला कालावधी आला. तुम्हाला सांगा 3 वर्षांमध्ये किती महिने असतात. बघा काय करू आपण 12 गुणिले 3 36 महिने असतात. मग आपण काय करूया त्यांनी काय दिलं होतं आपल्याला एकूण आपल्याकडे काय व्याज दिलेलं आहे. व्याज किती आहे त्यांचं 7,200 व्याज असतं. मग आपण काय करायचं या 7,200 ला 36 ने भागूया म्हणजे 3 वर्षांनी भागूया. तर डायरेक्ट भागून आपण 36 × 36 36 दोन्ही 72 आणि 2 शून्य पुढे आले. म्हणजे काय आलं दर महिन्याला भरावे लागणारे व्याज किती रुपयाला आहे 200 रुपयाला. या टाईपचा प्रश्न तुम्हाला फिरून विचारू शकतात. त्यासाठी हा प्रश्न व्यवस्थित वाचा समजून घ्या आणि जरी विचार घ्या या टाईपचा प्रश्न परीक्षेमध्ये येऊ शकतो. ठीक आहे. आपण दुसरा प्रश्न घेऊ. दसा दसे 12% दराने दसा दसे 12% दराने 18,000 रुपयाचे 4.5 वर्ष 18,000 रुपयाचे 18,000 रुपयाचे 4.5 वर्ष 4.5 वर्षांमध्ये सरळ व्याज किती सरळ व्याज किती चला प्रश्न समजला असेल प्रश्न समजून घ्या आणि आता आपल्याला सूत्रानुसारच हा प्रश्न पण सोडवायचा. पहा आपल्यामध्ये तर या प्रश्नामध्ये आपल्याला काय काय दिलेलं आहे बघूया. दर दिलेला आहे मुद्दल पण दिलेलं आहे आणि कालावधी पण दिलेला आहे. दर किती आपल्याकडे दर दिला त्यांनी 12%. कालावधी दिला त्यांनी 4.5 वर्ष असं येऊ शकतो. 4.5 वर्ष आणि मुद्दल किती त्यांची 18,000 रुपये दिलेली. आता आपल्याला काय करायचं सरळ व्याज करायचं. सूत्र आपल्याकडे आहे थोडंसं प्रयत्न करा. चला बघा याच्यात काय दिलेलं आपल्याला मुद्दल दिलेली सूत्रामध्ये ठेवू आपण किती 18,000 रुपये. दर किती आपल्याकडे 12 आणि कालावधी 4.5 वर्ष. आता बघा 4.5 वर्ष म्हणजे आपण असं लिहू शकता 4,1/2 म्हणजे कसं बघा 4 2 8 आणि प्लस घ्या किती झालं 9/2 असं पण लिहू शकतो. मग या 9/2 छेदामध्ये काही आपलं नेहमीप्रमाणे सूत्रानुसार छेदामध्ये 100 येतो बघा. तर सुरुवातीला आपण कॅल्क्युलेशन 0 0 काढूया. 0 काढला हा 0 करतो हा 0 करतो हा 0 करतो. पुढे बघा शिल्लक राहिलेल्या संख्या कोणत्या किती 12 आणि 9/2. या संख्येला आपण भाग करूया. 1 2 7 12 आणि या दोघांचा गुणाकार करूया. बघा काय लिहितात बघा 180 गुणिले 6 गुणिले 9 9 7 54 9 7 54. आता बघा व्याज मिळाला या दोन्ही संख्येचा गुणाकार करायचा आहे. बघा तुम्हाला 18चा पाठापाठ असेल सुरुवातीला आपण 0 घेऊ उत्तरामध्ये 0 असल्यामुळे 0 करतो. 18 × 72 ला 2 45 7 6 18 × 90 आणि 7 किती येणार आहे 97. उत्तर काय आलं आपलं बघा 9,720 रुपये काय आलं आपल्याला ते व्याज आलं 9,720 रुपये व्याज आलेलं आहे.
या टाईपचा पण प्रश्न तुम्हाला महत्वाचा आहे. अर्ध्या वर्षामध्ये, दीड वर्षामध्ये, 2.5 वर्षामध्ये उत्तर कसं काढायचं तुम्हाला या प्रश्नातून समजून येईल. बघा नेक्स्ट क्वेश्चन जो आपण पाहता महत्वाचा प्रश्न. रुपये 100 मुद्दलाचे एका वर्षाचे व्याज. रुपये 100 मुद्दलाचे 100 मुद्दलाचे एका वर्षाचे व्याज. एका वर्षाचे व्याज रुपये 7 आहे. रुपये 7 आहे. तर त्या मुद्दलाचे 5 वर्षाचे व्याज किती? तर त्या मुद्दलाचे 5 वर्षाचे व्याज किती? 5 वर्षाचे व्याज किती? आता बघा प्रश्न थोडासा वेगळा वाटेल तुम्हाला, पण अगदी सोपा आहे. त्याच्यामध्ये आपण बेसिक लॉजिकचा प्रश्न सोडवू शकतो. सूत्राचा वापर न करता त्याच्यामध्ये काय काय दिलेलं आहे आपल्याला? मुद्दल पण दिलेलं आहे, कालावधी पण दिलेला आहे, दर दिलेला आहे का? तर बघा याची काय आपल्याला गरज वाटत नाही. समजा डायरेक्ट आपण काय करायचं बघा, एका वर्षाचं व्याज दिले त्यांनी किती दिलेलं आहे? एका वर्षाचे व्याज दिले त्यांनी 7 रुपये. आता बघा ना, एका वर्षाला 7 रुपये व्याज असेल तर 5 वर्षाला किती? हे आपण त्रैवार्षिक मान्यतेने हा प्रश्न सोडू शकतो. बघा मग एका वर्षाला किती व्याज आलेले आहे? 7 रुपये आहे. तर 5 वर्षाला व्याज किती येईल? बघा आता हा प्रश्न सोडवत असताना काय करायचं आपल्याला? त्रैवार्षिक पद्धतीने मागणी केली. आता तिरकस गुणाकार करूया आपण डायरेक्टच. 5 गुणिले 7 छेदामध्ये 1 डायरेक्ट गुणाकार करा. 5 7 35 रुपये आपल्याला काय मिळते? 5 वर्षाचे व्याज येऊ शकते. या टाइपचा एक प्रश्न तुम्हाला महत्त्वाचा होतो. ते पहा जसा तसे काही करावे. दुसरा प्रश्न बघू. जसा जसे काही दराने रुपये 5,000 3 वर्षाचे सरळ व्याज 1,350 रुपये होते. तर व्याजाचा दर काढायचा. तर आपल्याला व्याजाचा दर काढायचा. आता हा प्रश्न सांगत असताना तुम्हाला मुद्दल माहिती आहे. मुद्दल किती दिली? मुद्दल आहे 5,000 रुपये. दर किती दिला त्यांनी बघा, दर आपल्याला काढायचा आहे. एक महिना कालावधी किती? कालावधी दिला 3 वर्ष आणि सरळ व्याज दिलेला किती? 1,350 रुपये. सूत्र ॲज इट वापरायचं. त्याच्यामध्ये किमती ठेवायच्या. आपली निघून जाईल. सरळ दिले 1,350 बरोबर
मुद्दल तरी आपल्याला 5,000 रुपये दर पण दिलेलं आहे. सॉरी दर दिलेलं नाही, कालावधी दिलेला 3 वर्षाचा. शेजामध्ये आपल्याला 100 घ्यायचं आहे. बघा याच्यामध्ये 0 काढायचं, आपलं कॅल्क्युलेशन छान असेल त्यामध्ये 0 काढायचं सुरुवातीला 0 काढलं. आता शिल्लक काढायला आपल्याकडे बघा 1350 आणि 50 गुणिले 3 झाले. आता डायरेक्ट काय करायचं, x म्हणजे काय दर आहे आपल्याकडे, दर बरोबर 1350 छेदामध्ये काय यायचं मग 50 गुणिले 3. चला सुरुवातीला मग 0 काढूया आपण. हा 0 काढतो इथला, हा 0 काढतो. शिल्लक काय होतं पहा 5 ने भाग आहे बघा, कारण तर 5 आहे एकच सांगतो. 5 चे कोष्टी त्याला घ्यायचं. चला 5 चे 5 5 गुणिले 10 गुणिले 3 5 × 35. आता शिल्लक काय राहिले 27 छेदामध्ये 3. डायरेक्ट 3 ला 27 ला बदलतो बघा. 3 3 3 27. आता दर किती आलेला आहे बघा, दर आलेला आहे 9 वर्ष. 9 वर्ष दर आलेला आहे. या टाइप साठी हा प्रश्न होता. दर किती आलेला आहे 9 वर्ष. वर्ष नाही सॉरी दर 9% सॉरी 9% दर आहे. पहा नेक्स्ट क्वेश्चन बघू. दूसरा प्रश्न, गणेश ने प्रणवला जसा जसे रुपये सॉरी 8 दराने रुपये 40,000 6 महिन्यासाठी 6 महिन्यासाठी सरळ व्याजाने दिले. सरळ व्याजाने दिले. सरळ व्याजाने दिले. 6 महिन्याची किती व्याज दिली प्रणव गणेशला 6 महिन्याची किती व्याज दिली. 6 महिन्याची किती व्याज दिली. आता याच्यामध्ये तुम्हाला मुद्दल दिली का बघायचं. मुद्दल दिली किती आपल्याला 2,500 रुपये दिली. 2,500 रुपये दिले. दर पण दिलेला आपल्याला किती 8% दिलेला. कालावधी दिलेला आपल्याला, कालावधी दिलेला 6 महिन्याचा. 6 दिवस आणि सरळ व्याज आपल्याला काढायचं. सूत्राला या किमती घेऊ प्रश्न सोडवायचा प्रयत्न करू. पहा आता आपल्याकडं मुद्दल दिलेली किती आहे. मुद्दल आपल्याला 2,500 रुपये गुणिले दर पण दिलेले किती आहे 8. आता लक्षात घ्या इथे कालावधी वर्षात दिला नाही, आपल्याला महिन्यामध्ये दिलेला आहे. मग काय करायचं आपण 6 छेदामध्ये 12 घ्यायचा आणि याला पूर्ण 100 ला भागायचं. चला कॅल्क्युलेशन करू आपण. 0 काढू, हा 0 काढतो, हा 0 काढतो, हा 0 काढतो, हा 0 काढतो. आता बघा इथे या संख्येत करू शकतो आपण 6 × 6 6 × 12 आणि तर या 2 या 8 ला पण आपण
भाग मिळू शकतो. 2 एक 2 2 चौक 8 शिल्लक राहिले आता बघा 25 गुणिले 4 5 किती आलं 25 चौक 100 25 चौक 100 रुपये काय आपल्याला व्याज आलं सरळ व्याज या टाइपचा एक प्रश्न होता. पुढे बघा अजून एक सोपा प्रश्न असं घेऊ आपण. ₹500 मुद्दलाचे रुपये 500 मुद्दलाचे 500 मुद्दलाचे दसादसे 8 घराणे 3 वर्षाचे सरळ व्याज किती 3 वर्षाची सरळ व्याज किती 3 वर्षाचे सरळ व्याज किती. आता तुम्हाला याच्यात काय काय करायचं दर पण दिलेला आहे. मुद्दल किती दिली आपल्याला मुद्दल त्यांनी दिलेली मुद्दल आपल्याला 500 रुपये त्यानंतर दर किती दिलेला आपल्याला 8% दर दिलेला आहे. कालावधी पण दिलेला आहे किती वर्ष 3 वर्ष. आता आपल्याला काय करायचं आहे सरळ व्याज करायचं क्वेश्चन मार्क चला सरळ व्याज बरोबर काय सूत्र आपलं मुद्दल कवच 100 मग किती आपल्याकडे बोला 500 रुपये आहे गुणिले दर किती आहे 8% दर आहे आणि कालावधी किती आहे आपल्याला 3 वर्षाचा कालावधी दिलेला आहे. छेदामध्ये काय करायचं 100. आता कॅल्क्युलेशन करू शून्य शून्य काढू शिल्लक काय होतं पहा सरळ बरोबर 5 गुणिले 8 गुणिले 3 बघा 85 40 आणि 40 आणि किती रे 120 तर आपल्याला किती आलं सरळ व्याज आलं 120 त्याचं सरळ व्याज आलं. मित्रांनो या टाइपचे प्रश्न पण असतात. अजून वेगळा टाइप बघूया. राहुलने 15,000 रुपये राहुलने 15,000 रुपये 3 वर्षासाठी 15,000 रुपये 3 वर्षासाठी 3 वर्षासाठी काही दराने संतोषला काही दराने संतोषला काही दराने संतोषला वापरायला दिले संतोषने त्याला रुपये 4,500 रुपये 4,500 रुपये व्याज दिले. तर बघा काय विचारलं तर व्याजाचा दर दशदशी किती व्याजाचा दर दशादशी किती. तर मित्रांनो हा पण प्रश्न सोपा आहे तुम्ही सोडवायचा प्रयत्न करा तुला.
बघा आता आपल्याला याच्यात काय दिलेलं आहे, मुद्दल पण दिलेलं आहे, वर्ष दिलेलं आहे, दर दिलेला आहे आपल्याला, दर दिलेला आहे, व्याज पण दिलेले आहे आपल्याला. बरोबर, मुद्दल आहे आपल्याकडे किती, 15,000 रुपये. दर दिलेले का आपल्याला दर आपल्याला काढायचा आहे, एक स्मार्ट क्वेश्चन. त्यानंतर कालावधी किती दिला त्यांनी, 3 वर्ष, आणि व्याज किती दिलेलं आहे, 4,500 रुपये. चला व्याज किती आता आपण काय करूया, सूत्राकडे ठेवू. मुद्दल किती आपल्याकडे, 15,000 रुपये, गुणिले दर किती आहे काढायचं आहे आपल्याला, एक स्मार्ट क्वेश्चन मार्क. त्यानंतर कालावधी दिला 3 वर्षाचा, छेदामध्ये 100. इथे आपल्याला व्याज दिले त्याने किती, 4,500 रुपये. आता ती कॅल्क्युलेशन करू. बघा हा 0 0 करतो, हा 0 करतो, हा 0 करतो, शिल्लक राहिला 150 म्हणजे 3. दर काढायचा आपल्याला, मग काय करायचं, दर बरोबर 4,500 छेदामध्ये 150. आपण 0 0 करून बघायचे, हा 0 करता, हा 0 करता, शिल्लक राहिले बघा 450 छेदामध्ये 15 गुणिले 3. चला मग भाग करूया, 15 1 15, 15 3 45, आणि हा 0 ला 0. शिल्लक काय आला तो आपला, दर बरोबर 30 छेदस्थानी 3. डायरेक्ट भाग आला आपल्याला, 3 1 3, आणि 0 ला 0. काय आला आपला दर आला, किती वर्ष आला, 10 वर्ष. दर किती आला आपलं, 10 वर्ष, सॉरी 10%, 10%. या टक्के येणं आवश्यक आहे. प्रश्न आपण जसा जसे 7,000 20,000 रुपये, 20,000 रुपये 5 वर्षासाठी बँकेत ठेवले, 5 वर्षासाठी बँकेत ठेवले, तर तिला किती व्याज मिळेल, तर तिला किती व्याज, तर तिला किती व्याज मिळेल. बघा या गणितामध्ये काय काय दिले बघा, त्याच्यामध्ये आपल्याला मुद्दल दिलेली, बघा मुद्दल किती आपल्याकडे 20,000 रुपये मुद्दल दिली, दर पण दिलेला आहे, दर आहे 7% दर. त्यानंतर वर्ष पण दिलेले किती रे, 5 वर्ष दिलेले. त्यानंतर आपल्याला काय करायचं, व्याज करायचं. सूत्र आपलं तेच असं करायचं, एका सूत्रावर कोणतेही गणित आपण सहज सोडू शकता. हा फक्त फॉर्म्युला तुम्हाला पाठ पाहिजे. चला सोडूया आपण. बोला आपण सरळ आपल्याला काढायचे, किमती घेऊया. आपल्याकडे मुद्दल किती दिले त्यांनी, मुद्दल दिले बघा 20,000 रुपये मुद्दल दिले, गुणिले दर पण दिलेला किती आहे, 7% दर दिले, आणि कालावधी पण दिलेला आहे 5 वर्षाचा कालावधी. आता बघायचं आपल्याला 5 वर्षामध्ये किती व्याज भेटतात.
पहा आता पुन्हा आपलं कॅल्क्युलेशन करायचं. सुरुवातीला शून्य शून्य स्टार्ट करू. हा शून्य काढतो, हा शून्य काढतो, हा शून्य काढला, हा शून्य काढला. शिल्लक राहिलेल्या संख्याचं फक्त कॅल्क्युलेशन करायचं आपल्याला. मग बघा याच्यामध्ये काय करायचं. 200 गुणिले 6 गुणिले 5. बघा आता कॅल्क्युलेशन सोप्या पद्धतीने कसं करायचं. बरेच विद्यार्थी काय करतात, 200 गुणिले 6 संख्या मोठी येते, पुन्हा त्या संख्येला 5 ने गुणायची, संख्या मोठी होते. काय करायचं आपल्याला, सुरुवातीला गुणाकारात जेवढे शून्य शेवटचे ते उत्तराच्या शेवटी घ्यायचे. इथे 2 शून्य शेवटी घेऊ आपण डायरेक्टच. 2 शून्य करते. आता राहिलेल्या संख्यांचा काय गुणाकार करू. 7 2 14, 14 पंचे 70. याला आपलं व्याज किती आहे, 7,000 ओके. या टाइपचे प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात. फक्त तुम्हाला महत्त्वाचं आहे सराव करा. सराव बघा. एक उदाहरण घेऊ आपण. स्वराने तसा जसे, स्वराने जसा तसे जसा जसे 8 धरावे, 8 धरावे. एका बँकेमध्ये एका बँकेत रुपये 25,000 6 वर्षासाठी ठेवले. 6 वर्षासाठी ठेवले. 6 वर्षासाठी ठेवले. सहा वर्षानंतर किती व्याज मिळेल. किती व्याज मिळेल. बघा प्रश्न सोपा आहे. त्याच टाईपचा आहे. तुम्हाला जर 3 गणित दिले असतील तर चौथा गणित तुम्हाला सहज करता येतो. बघा याच्यामध्ये मुद्दल दिली आपल्याला किती. मुद्दल दिली त्यांनी 25,000 रुपये. 25,000 रुपये मुद्दल आहे. दरपण दिला त्यांनी 8% दर दिलेला आहे. कालावधी दिलाय का त्यांनी दिलाय 6 वर्ष दिलेलं आहे. 6 वर्ष कालावधी दिलेला आहे. आता आपल्याला व्याज करणार 30 रुपये जाईल. पहा मग आपण याच किमती काय करायचंय सूत्रामध्ये ठेवूया. मग मुद्दल किती आपल्याकडे बघा. मुद्दल आहे 25,000 रुपये. दर दिलेला त्यांनी किती 8% दर दिलेला आहे आणि कालावधी दिला आहे 6 वर्षाचा. 6 वर्षामध्ये तुम्हाला सरळ व्याज किती असते चालू जातो. छेदामध्ये 100 कॅल्क्युलेशन केला तेच. शून्य काटा हा शून्य काटा शिल्लक राहिलेल्या संख्यांचा अंकांचा गुणाकार तुम्हाला करता आला पाहिजे. बघा इथे 250 मध्ये 8 गुणिले 6 काय करायचं. मगाशी सांगितल्याप्रमाणे या दोन संख्येला गुणाकार करा. 8 × 48 गुणिले 250. तुम्हाला 25 पाढा पाठ असेलच. हा जो शून्य आहे तो शून्य आपण डायरेक्ट शेवटी घेऊया. शून्य शेवटी घेतला आपण शून्य करतो. राहिलेल्या संख्यांचा गुणाकार कसा करायचा. 25 पाढा डायरेक्ट 48 ला गुणायचा. 25 × 200 हाचे 2 आला. हाचे 20 आले. त्यानंतर 25 × 100 आणि 20 किती 120 आले. तर आपलं उत्तर काय आलं बघा. आपलं उत्तर आलंय 12,000 रुपये. मग लक्षात घ्या याला
12,000 रुपये काय व्याज भेटणार म्हणून लक्षात घ्यायचं मित्रांनो. सरळ व्याज हा टॉपिक फार महत्वाचा आहे. सरळ व्याज हा टॉपिक फार महत्वाचा आहे. तुम्हाला अगदी सहज सोपे प्रश्न सॉल्व्ह करता आले पाहिजे. परीक्षेच्या दृष्टीने तुम्हाला हा टॉपिक याचा बेस तुम्हाला फक्त या सूत्रामध्ये आहे. हे सूत्र पाठ करायचं, लक्षात ठेवायचं आणि या सूत्रानुसार सरळ व्याजावर येणारे सर्व प्रश्न तुम्ही अगदी सहज सोप्या पद्धतीने करू शकता. आणि तुमचं कॅल्क्युलेशन परफेक्ट ठेवा आणि परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत चांगला अभ्यास करा. सर्व घटकाचा अभ्यास महत्वाचा आहे. त्यासाठी या घटकाला तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क करणारे तुम्हाला तर धन्यवाद.